नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानात बदल होऊ लागला आहे हे मी सातत्याने सांगतोय आणि या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघू शकतो की संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण झाला आहे. हे मान्सूनला पूरक अशा स्वरूपाचं आहे. यातूनच पुढे कमी दाबाचे क्षेत्र किंवा डिप्रेशन चक्रीवादळ निर्माण होऊ शकतात. उत्तर भारतात एक WDचा प्रभाव असून एक पावसाळी क्षेत्र हे आंध्र प्रदेश ते तेलंगणा असं तयार झालेलं आहे. आज 4 तारखेला भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये गारपिटी संदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये धुळीच्या वादळासंदर्भातला अलर्ट आहे. पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये देखील पावसासंदर्भातला अलर्ट आहे. उष्णतेची लाट कमी झाली आहे. मात्र आपण जर संपूर्ण भारताच्या नकाशाकडे बघितलं तर महाराष्ट्रातला विदर्भ अपवाद वगळता संपूर्णपणे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा बिगर पावसाळी दाखवला आहे. त्यात गुजरातचाही समावेश आहे आणि उत्तर कर्नाटकाचा देखील समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र अपवाद वगळता देशात पावसाचा अलर्ट कायम आहे. याच पद्धतीचा पावसाचा अलर्ट 5 तारखेला देखील कायम आहे. 6 तारखेला थोडं मराठवाड्याकडे हे वातावरण दाखवण्यात आलं आहे. उत्तर भारतातील पाऊस कमी होतोय. मात्र मध्य भारत, पूर्व भारत, दक्षिण भारतातील पावसाळी अंदाज कायम आहे. 7 तारखेला देखील हा अंदाज कायम असून उष्णतेसंदर्भात कोकण विभागात दमट उष्ण वातावरणाचा अलर्ट, ज्यालाच आपण ह्युमिडिटी प्रभाव दाखवलेला आहे. बाकी मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाची शक्यता किरकोळ स्वरूपात दाखवण्यात आली आहे. 8 तारखेला मात्र देशातील पावसाचं वातावरण कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. 9 तारखेला देखील देशात पावसाचं वातावरण कमी राहण्याचे संकेत आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजाबरोबरच पाऊस कुठे झाला हे देखील आपण या मॅपच्या माध्यमातून बघत असतो. आपण बघतो की या भागामध्ये संपूर्णपणे पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्यानंतर संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतासहित आपण पाऊस झाल्याचं बघतो. महाराष्ट्रामध्ये अजून उष्णता कायम आहे. पावसाची उघडीप आहे. 40° पर्यंत तापमान आहे. मात्र या तापमानात घट होणं उद्यापासून अपेक्षित आहे. मराठवाडा, विदर्भात थोडं तापमान राहील, परंतु हे प्रत्येक दिवशी तापमान कमी होत आहे. आपण बघतो मात्र जर पावसाळी वातावरणाचा प्रभाव राहिला नाही तर 10-11 तारखेपासून तापमान पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत. सध्या देशामध्ये उत्तर भारतात, पूर्व भारतात, दक्षिण भारतात पाऊस पडतोय. परंतु महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर कर्नाटकाचा भाग जर सोडला तर इतरत्र पावसाळी वातावरण आहे. 5 तारखेला वातावरणात विशेष बदल नाही. 6 तारखेला थोडं पूर्व विदर्भामध्ये किरकोळ वातावरण दाखवलं जात आहे. 7 तारखेला ही संपूर्ण पूर्व भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात JFSने अंदाज दिला आहे. महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही. 8 तारखेला मात्र थोडं स्थानिक वातावरण किरकोळ स्वरूपात महाराष्ट्रात असू शकतं असा JFSचा अंदाज आहे. आणि 9 तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे किरकोळ स्वरूपामध्ये. मात्र 9 तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरणीय बदल JFSने दाखवला आहे. JFSच्या अंदाजाबरोबरच आपण जर ECMW मॉडेलचा अंदाज बघितला तर यामध्ये देखील उत्तर, पूर्व, मध्य, दक्षिण अशा भारताच्या भागात पाऊस आहे. थोडा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा दक्षिणी भाग, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक या भागात तेलंगणापर्यंत पावसाचं वातावरण कमी आहे. आपला JFSपेक्षा ECMW मॉडेलवर अधिक विश्वास आहे. उद्या देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं नाही, परंतु किरकोळ स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं एखाद दुसऱ्या ठिकाणी.
6 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 7 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 8 तारखेला देखील विशेष वातावरण नाही, पण किरकोळ स्थानिक वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही. आपण 9 तारखेपर्यंत जेव्हा वातावरण बघतो तेव्हा थोडं पूर्व विदर्भात किरकोळ पावसाची शक्यता आहे. थोडं सातारा, कोल्हापूर किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये किरकोळ पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं, असा एक अंदाज आहे. आता हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे, लक्षात घ्या. आणि ECMWF मॉडेलने आपल्याला या ठिकाणी काही वातावरणीय बदल होत आहेत असं दाखवलेलं आहे. त्यामुळे 9 तारखेचे हे वातावरणीय बदल नोंदणीकृत आहेत, कारण या ठिकाणी मान्सूनसाठी पोषक स्थिती तयार होते. आणि हे JFS आणि IFS किंवा ECMWF मॉडेल यांचे महत्त्वाचे 2 मॉडेल आहेत जगातले, आणि या मॉडेलचा अंदाज आहे. मी असं बघितलं आहे की ECMWF आणि JFS या दोन्ही आघाडीच्या मॉडेलने जरी अंदाज दिला नाही, तरी आपण आयकॉन मॉडेलनुसार पाऊस पडताना यावर्षी बघतो. या मॉडेलने 6 तारखेला स्थानिक वातावरण दाखवलं आहे. पूर्व विदर्भात थोड्या पावसाच्या घटना होतील. 7 तारखेला स्थानिक वातावरणासाठी चंद्रपूर, गडचिरोली थोडं वातावरण आहे. 8 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलू शकतं. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या दरम्यान. आणि थोडं 9 तारखेला हालचाली आहेत. विशेष म्हणजे नोंदणीकृत गोष्ट या ठिकाणी आयकॉन मॉडेलने देखील 8-9 तारखेला केरळच्या आजूबाजूने आणि अंदमानात पावसाचं अनुकूल वातावरण दाखवलं आहे. आणि तिन्ही मॉडेलचा हा अंदाज समान आहे, त्यामुळे हे वातावरण बदलेल. महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून आपल्याला या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होताना दिसतंय आयकॉन मॉडेलनुसार, कारण पहिल्या दोन्ही मॉडेलने हे वातावरण दाखवलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला थोडी 9 तारखेला दक्षिणी भागात पावसाची शक्यता वाटते. इथे पुढील 5 दिवसाचा बारकाईने आपण केवळ ECMWF मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. इथे आपल्याला आज फारशी पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात कुठेही दाखवलेलं नाही. कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती वाढताना मात्र दाखवलेली आहे. स्थानिक वातावरण विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात उद्या असू शकतं. 6 तारखेला देखील चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे. थोडं लातूर, सोलापूरच्या दरम्यान ढगाळ वातावरण दाखवण्यात आलं आहे. 7 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती दाखवण्यात आली आहे, मात्र विशेष पाऊस होणार नाही. 8 तारखेलाही महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती विदर्भ, मराठवाड्यात निर्माण होऊ शकते. थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात निर्माण होऊ शकते. याचं मुख्य कारण दोन्ही समुद्रातून येणारे वारे हे महाराष्ट्रावर काही ठिकाणी भिडणार आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम होईल. 9 तारखेला थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याच्या दरम्यान वातावरण निर्माण होऊ शकतं आणि गोंदिया, भंडारा, नागपूर याच्या उत्तरेला पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे. हा 5 दिवसाचा अंदाज आपण बघितलेला आहे. JFSच्या वादळाचा फक्त आपण अंदाज घेणार आहोत, या ठिकाणी पावसाचा अंदाज घेणार नाही. तर 9 तारखेला एक श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल. जर त्याचा प्रभाव वाढला तर ते विशाखापट्टणमच्या दिशेने सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे. आणि सुरुवातीला तरी ते भूभागावर सरकण्याची शक्यता आहे, परंतु ते पहिलं वादळ आहे. सुरुवातीला ते जरी दाखवलं असलं तरी ते विरुद्ध दिशेनेच जाईल आणि याची निर्मितीची शक्यता देखील मला फक्त 40 ते 50% वाटते. आता आपण वादळी परिस्थिती ECMWF मॉडेल काय दाखवते ते आपल्याला बघायचं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये वादळ तयार होईल का या संदर्भात ECMWF मॉडेलचा देखील अंदाज आलेला आहे. यामध्ये आपल्याला एक वादळी सिस्टम तयार होताना दिसते आणि जोपर्यंत ECMWF मॉडेल अंदाज देत नाही तोपर्यंत आपण या अंदाजावर विश्वास ठेवत नाहीत. तर या मॉडेलने देखील या ठिकाणी एक वादळी सिस्टम बनेल असा अंदाज दिलेला आहे आणि हीच वादळी सिस्टम आपल्याला पहिल्यांदा
विशाखापट्टणम चेन्नईवरून संपूर्ण भारताचा दक्षिण भाग ओलांडून ती जवळपास गोव्याच्या दक्षिणेकडून ती अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे. आपण वादळी सिस्टम संदर्भात केवळ ECMWF मॉडेलच्या अंदाजावर विश्वास ठेवतो. मे महिन्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात पाऊस होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.